नमस्कार मंडळी, शीतल ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी शीतल तुमचे मनपूर्वक स्वागत करीत आहे। सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। आजचा दिवस तुमचा खूप छान आनंदाचा आरोग्याचा जावो हीच बाप्पाचरणी प्रार्थना। ताईंला, दादांना, वहिनींना सगळ्यांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा। तर चला आता मी मंदिरात जाऊन येते। तर मंडळी, आजपासून आपल्या पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झाली आहे। श्रावण महिना म्हटलं की मनामध्ये एक वेगळाच आनंद आणि भक्तीची भावना निर्माण होते। आज श्रावण महिन्यातील पहिला दिवस असल्यामुळे मी लवकर सकाळी उठले, रोजची कामं केली आणि ह्यांनी म्हणले चला आता आपण मंदिरात जाऊ, म्हणून आम्ही दोघंजण मंदिरात आलो। पाणी, उदबत्ती, खडीसाखर मी घरनं आणली होती। त्यानंतर मंदिराच्या बाहेर आहे ना फुलं आणि बेलाची पानं घेतली। मंदिरात आल्यानंतर वातावरण खूपच प्रसन्न वाटतंय। मंदिरातला घंटानाद, देवाचं दर्शन, आजूबाजूचे शांत वातावरण। मंदिरात आल्यानंतर महादेवाकडे आज एवढीच प्रार्थना केली की आपल्या सगळ्यांच्या घरात सुख, शांती, समाधान राहू दे, प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण होऊ दे आणि आपल्या कुटुंबियावर महादेवाची कृपा सदैव राहू दे। श्रावण महिन्यात महादेवाचे दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करावी अशी माझी इच्छा लय होती, ती आज पूर्ण झाली। तुमच्या इथं बी आजूबाजूला मंदिर असेल तर तुम्हीही श्रावण महिन्यामध्ये मंदिरात जाऊन या, तर तुम्हालाही खूप छान वाटेल। मला तर आज एवढं छान वाटते ना, खूप छान वाटत होतं। त्यानंतर मी घरी आलो। आता घरी आल्यानंतर शंभू बाळाने मला सांगितलं पिझ्झा बनवायला। तर आता लय दिवसापासून तो पिझ्झा मागत होता, त्यामुळे मी आता म्हणलं टाईम बी आहे, आज ह्यांना सुट्टी बी असते, त्याच्यामुळे म्हणलं सगळेच खातील आणि त्यासाठी मी आता पिझ्झा बनवायला लागले। तर आता पिझ्झा बनवण्यासाठी इथं मी परात घेतली, परातीमध्ये एक चाळण ठेवली आणि 2 वाट्या मैदा आहे ना तो असा चाळून घेतला। तर हे बघा, या पद्धतीने मी असा मैदा चाळून घेत असते, म्हणजे पीठ आहे का ना असं किचनवरती उडतही नाही आणि एकसारखं पडतं पीठ। त्यानंतर या मैद्यामध्ये 1 चमचा मीठ टाकलं, 1 चमचा साखर टाकली आणि इथं बघा बेकिंग पावडर टाकले अर्धा चमचा। इथं बेकिंग सोडा नाही टाकायचा, बेकिंग पावडर टाकायची, म्हणजे पिझ्झा चांगला होतो। आता पिझ्झामध्ये ना इस्ट टाकतात, पण इस्ट आपल्या दरवेळेस काय आपल्यापाशी नसतं, त्याच्यामुळे मी काय करत असते बेकिंग पावडरच टाकत असते। पिझ्झाचा स्पंज असतो ना तो ते एकदम छान होतो आणि सॉफ्ट बी लागतो, त्याच्यामुळे इथं मी बेकिंग पावडरच टाकत असते। त्यानंतर थोडंसं पाणी टाकून मैदा असा चांगला घट्ट मळून घेतला। आता मळलेलं मैद्याचं पीठ सुकू नये म्हणून त्यावरती झाकण ठेवलं आणि साईडला ठेवून घेतलं। त्यानंतर असा उभा उभा कट करून घेतला कांदा। तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कांदा कट करू शकता, तर मी असाच कट करून घेत असते। आता कांदा चिरून झाला, आता मला टोमॅटो चिरून घ्यायचे। तर टोमॅटो आहे ना असं चिरून घेते, तर उभं उभंच कट करून घेतलं आणि त्या टोमॅटोचं आहे ना त्यातली बी आहेत ना ती काढून घ्यायचे। आपल्या शरीरासाठी टमाटरचे बी आहेत ना ते चांगले नसतात, त्यामुळे मी काय करत असते सगळे बी भाजी करू नंतर काही करू मी अशी बी काढूनच घेत असते। त्यानंतर नाही तर बघा मी ढोबळी मिरची अशी कट करून घेतली आणि पनीरही कट करून घेतलं। आता इथं बघा आपल्याला सॉस तयार करायचा आहे पिझ्झावरती टाकण्यासाठी। तर इथं मी मेयोनीज घेतलं, 2 पिझ्झाला जेवढं लागतं तेवढं घेतलं आणि इथं टोमॅटो सॉस टाकला। तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त टाकू शकता आणि 2 चमचे नाही तर मी शेजवान चटणी टाकून घेतली आणि आता त्यात अर्धा चमचा आहे ना मिरची पावडर टाकली। आता माझ्यापाशी रेड चिली फ्लेक्स नव्हतं, त्यामुळे मी काय केलं तर मिरची पावडर टाकली। आता गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये असे कांदे कट करून घेतलेत ना उभे, ते असे थोडेसे परतून घेतले, हलकेसे ते काढून घेतले। नंतर ढोबळी मिरची परतून घेतली, ती काढून घेतली। त्यानंतर अर्धा चमचा तेल टाकलं आणि पनीर त्यात टाकून घेतलं, थोडीशी हळदी पावडर टाकली, मिरची पावडर टाकली। पनीरवरती थोडीशी हळद पावडर आणि मिरची पावडर टाकल्यानंतर पिझ्झावरती टाकल्यावर पिझ्झा छान लागतो खायला। त्यानंतर इथं मी पिझ्झा बेस बनवायला लागले, तर पीठ बी चांगलं भिजलं मैद्याचं। आता पिझ्झा बेस बनवण्यासाठी चांगलं पीठ मळून घ्यायचं अगोदर आणि चांगला गोळा करून त्याला एकसारखं लाटून घ्यायचं। तर जेवढं तुम्हाला पातळ आवडतं,
जाड आवडतं तसं तुम्ही बेस बनवू शकता. तर मी आता मीडियम असं बनवून घेणार आहे. तर एकसारखं असं लाटून घेतलं. आता एकसारखं पिझ्झा बेस लाटून घेतल्यानंतर आता आपण तव्यावरती टाकताना आहे ना असं त्याला फुगू नये म्हणून काट्या चमच्याने आहे ना असं त्याला मी होल पाडून घेतले. आणि तवा चांगला गरम झाला, जास्तही नाही, मीडियम असा गरम झाला की त्याच्यावरती पिझ्झा बेस टाकून घेतला आणि 1-2 मिनटं चांगला शेकून घेतला. तर जास्त आपल्याला असं बेस भाजून घ्यायचा नाही, तव्यावरती करणार आहोत म्हणून आपण दोन्ही साईडनं असं चांगलं भाजून घेतला. थोडासा असा कच्चाच राहून द्यायचा आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावरती आपण जे सॉस बनवले आहेत ना मिक्स करून ते टाकून घेतला. आता पिझ्झा बेसला आहे ना कडेनं दूध लावतात, पण मी इथं दूध लावणार नाही. आणि त्यानंतर बघायचं गो चीज आहे ना ते खिसून टाकलं मी. आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त चीज टाकू शकता. तर बारक्या खिसणीनं नाही ना मी असं चीज खिसून टाकलं आणि काट्या चमच्याने ना पिझ्झा बेसवरती सगळीकडे पसरून ठेवलं चीज. त्यानंतर आपण कढईमध्ये बघा ढोबळी मिरची, कांदा असा परत लावताना हलकासा तो असा सगळीकडनं व्यवस्थित ठेवून घ्यायचा. जसं तुम्हाला आवडतो तसा तुम्ही ठेवून घ्यायचा. आता कांदा, ढोबळी मिरची, टोमॅटो आणि आपण पनीर जे परतलेलं आहे ना ते ठेवून घ्यायचं. गॅसवरती मी अगोदरच तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे. त्याच्यावरती आता पिझ्झा ठेवून घ्यायचा आणि मीडियम गॅसवरती 4-5 मिनटं असंच पिझ्झा आपल्याला शेकून द्यायचा आणि त्यावरती झाकण ठेवायचं. आणि वरचं चीज इतळलं का नाही तर खालच्या साईडनं बघायचं की पिझ्झा चांगला भाजला. आता तव्यावरचा पिझ्झा भाजेपर्यंत मी आता ओव्हनमध्ये मला एक पिझ्झा बनवायचा आहे. तर पहिल्यासारखंच मी पिझ्झा बेस असा लाटून घेतला आणि काट्या चमच्याने ना त्याला होल पाडून घेतले आणि सॉस लावून घेतला. त्यानंतर चीज खिसून टाकलं. आता या बी पिझ्झाला आहे ना मी दूध लावलं नाही कडकडनं. आता हा पिझ्झा करताना मी कांदा, ढोबळी मिरची, टोमॅटो हे सगळं कच्चं टाकलं आणि पनीर तेवढं परतलेलं नाही तेवढं तसं टाकून घेतलं. त्यानंतर प्रीहीट करायला अगोदरच ठेवला होता ओव्हन आणि नंतर प्रीहीट झाल्यानंतर ओव्हनमध्ये पिझ्झा ठेवून घेतला. हा बघा तव्यावरचा पिझ्झा झाला, पण तव्यावरचा पिझ्झा आहे का नाही खालच्या साईडनं असा कडक झाला, पण खायला खूप छान झालता, मस्त लागत होता, एकदम टेस्टी झालता. तर तुम्ही नक्की करून बघा या पद्धतीने. जर ओव्हन नसलं तर तुम्ही तव्यावरही करू शकता. दोन्हीही पिझ्झाची आहे ना टेस्ट एकसारखीच लागते. तर हे बघा हा बी पिझ्झा चांगला झालेला आहे. ओव्हनमध्ये पिझ्झा एकदम छान होतो आणि घरच्या साहित्यामध्ये पिझ्झा तयार होतो, कारण की बाहेर जर गेलं तर 250-300 रुपये लागतात. त्याच्यामुळे मी असंच मुलांना घरीच तयार करून देत असते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.